नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप नेत्रालय, सांगली. आणि आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत की कोरडेपणा, डोळ्याचा कोरडेपणा हा काय असतो आणि त्याच्यामुळे काय त्रास होतो हे सगळं आपण बघूया. तर पहिल्यांदा डोळ्यात पाणी काय आहे? तर डोळ्यातलं पाणी जे आहे ते बेसिकली डोळ्याच्या प्रोटेक्शनसाठी आहे. म्हणजे जसं इंजिनमधलं ऑइल असतं तसं आपल्या डोळ्यातलं पाणी आहे की पापणी आणि बुबुळातली उघडझाप होताना त्याला काही त्रास होऊ नये यासाठी. अर्थात हे पाणी वेगवेगळ्या कारणामुळे होतं. एक तर नॅचरली थोडंसं पाणी आपल्या डोळ्यावर येत असतं डोळ्याच्या प्रोटेक्शनसाठी, पण ज्यावेळी इरिटेशन होतं, जास्त प्रकाश आहे किंवा काहीतरी डोळ्यात गेलं, कण गेला, तर अशावेळी प्रोटेक्शनसाठी जास्ती प्रमाणात पाणी सुद्धा येऊ शकतं. काही वेळा इमोशनल झालो तरी अशा प्रकारचं पाणी हे येत असतं. आता दुसरं आपल्याला बघायचं आहे की याच्यामध्ये या पाण्याचे काय काय लेयर्स असतात. तर आपल्या डोळ्यामध्ये पाण्याचा आत एक लेयर असतो आणि त्याच्यावर महत्त्वाचा लेयर असतो तो ऑइलचा लेयर आहे. कारण लक्षात ठेवा, पाणी हे लवकर वाळू शकतं, पण ज्यावेळी त्याच्यावर ऑइलचा लेअर असतो, लिपिड लेअर ज्याला म्हणतो आम्ही, तर ते असेल तर डोळ्यातलं पाणी वाळत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे म्युसिन, ॲक्वियस आणि लिपिड लेअरमध्ये लिपिड लेअर हा फार महत्त्वाचा घटक आहे पाण्याच्या लेअरच्या शिवाय. आता डोळ्यातला जो तेलाचा लेअर आहे तो जर कमी झाला तर त्याच्यामुळे काय काय त्रास होतात. तर डोळे लाल होणे, डोळ्याची खाज होणे, खास करून नाकाच्या इथे असं डोळ्याला खाजवावं असं वाटतं, डोळे निस्तेज वाटणे आणि सतत डोळ्यावर थकवा किंवा ताण येणं, हे सगळे परिणाम ह्याच्यामुळे होत असतात. तर आपण थोडक्यात बघूया की हे ऑइल कसं तयार होतं आणि हे पाणी जे तयार होतं या लॅक्रिमल ग्लँडमधून होत असतं आणि ते आपल्या डोळ्यात येत असतं. जर तेल असतं ते मिबोयन ग्लँड, हे या पापण्यांमध्ये ज्या ग्लँड्स असतात त्याच्यातून हे तेल तयार होत असतं आणि ज्यावेळी आपण पापणीची उघडझाप करतो त्यावेळी हे तेल डोळ्यातल्या आलेल्या पाण्यावर पसरत असतं. तर अशा प्रकारे पापणीची उघडझाप ही सुद्धा फार महत्त्वाची आहे, हे तेल आपल्या डोळ्यावर स्प्रेड होण्यासाठी. आणि मी नंतर सांगेन की ह्याच्यात कुठल्या कारणांमुळे हे ऑइल कमी होतं. ऑइल कमी झाल्यावर काय होतं, डोळ्यावरचा जो पाण्याचा लेअर आहे ना तो सगळा इव्हॅपोरेट, म्हणजे थोडक्यात जरा जरी वारा लागला, ऊन लागलं तरी हे पाणी वाळून जातं आणि त्यामुळे आपल्याला कोरडेपणा होतो. म्हणजे बऱ्याचदा डोळ्यामध्ये पाणी व्यवस्थित तयार होत असेल तरी हा फक्त ऑइलचा लेअर नसल्यामुळे आपल्याला कोरडेपणा होऊ शकतो आणि हे सगळ्यात कॉमन आजकालचं कारण आहे. आता बरेच लोक विचारतात की याला काही घरगुती उपाय आहेत का, याला काही औषधच करावं लागतं का, घरगुती उपायांनी आपल्याला कमी करता येतो हा जो कोरडेपणा येतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं खूप धकाधकीचं आयुष्य असतं, खूप बिझी असतात, ते सतत बऱ्याच गोष्टींचा किंवा लिखाण, वाचन असं डोळ्याचा वापर खूप जास्त होत असतो, ज्यांना डोळ्याला आराम मिळत नसतो, अशा लोकांना थोडासा मध्ये मध्ये वेळ मिळाला पाहिजे, रिलॅक्स व्हायला पाहिजे, तर त्यांचा कोरडेपणा हा कमी राहतो. दुसरं, प्रत्येक व्यक्तीला व्यवस्थित आराम मिळाला पाहिजे, झोप झाली पाहिजे. जर झोप कमी असेल तरी सुद्धा डोळ्याचा कोरडेपणा हा वाढत असतो. स्क्रीनचा यूज म्हणजे आपण लॅपटॉप, डेस्कटॉप आणि आजकाल मोबाईल या स्क्रीनच्या यूजमुळे मी मगाशी सांगत होतो की पापण्यांची उघडझाप होणं हे डोळ्यावरच्या ऑइलचा लेअर पसरण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. पण ज्यावेळी आपण एखादा स्क्रीन वापरतो खूप वेळ, तर काय होतं, आपल्या पापणीची उघडझाप खूप कमी होते. म्हणजे नॅचरली आपली पापणी जी असते ती मिनिटाभरात 12 ते 15 वेळा उघडझाप झाली पाहिजे, पण ज्यावेळी आपण स्क्रीन वापरतो त्या अक्षरशः 4 किंवा 5 वेळाच पापणीची उघडझाप होते आणि त्यामुळे हा ऑइलचा लेअर हळूहळू हळूहळू डेफिशियंट होत जातो. त्यामुळे स्क्रीन कमीत कमी यूज करणं हे फार महत्त्वाचं आहे. तर किती वेळा विश्रांती द्यावी डोळ्याला, हे याच्यासाठी एक रूल सांगितला जातो 20-20-20. म्हणजे काय की दर 20 मिनिटांनी आपल्याला 20 सेकंदासाठी स्क्रीन वापरणं बंद केलं पाहिजे आणि यावेळी आपण 20 फूट दूर, म्हणजे थोडासा डोळा रिलॅक्स करून लांब बघितलं पाहिजे. हा रूल जर तुम्ही पाळलात तर तुम्हाला हा जो कोरडेपणाचा त्रास आहे तो कमीत कमी होईल. याच्या प्रकारचं खाणं खावं ज्याच्यामुळे याचा फायदा असतो. तर फिशमध्ये एक ऑइल असतं, याच्यामध्ये ओमेगा 3 रिच ऑइल असतं हे, तर याच्यामुळे आपल्या डोळ्याला नक्की फायदा असतो. अर्थात जे शाकाहारी असतील त्यांनी ड्रायफ्रुट्स, खास करून अक्रोड, बदाम हे खाणं फार महत्त्वाचं आहे. याच्यातून आपल्याला ओमेगा 3चे औषधं मिळतात. याशिवाय पूर्ण व्यवस्थित पाणी पिणं, बऱ्याच लोकांना पाणी प्यायची सवय नसते, त्यांना डिहायड्रेशन होत असतं, त्यामुळे सुद्धा कोरडेपणा वाढत असतो. त्यामुळे पाणी मुबलक प्यावं आणि हिरव्या भाजीपालांचा वापर आपल्या जेवणामध्ये नक्की असावा. फारच तेलकट तिखट सतत न खाता फ्रेश हिरव्या भाजीपाला सुद्धा असले पाहिजेत. याशिवाय आणखी एक चांगला उपाय, घरगुती उपाय लोकांना, म्हणजे वॉर्म कंप्रेसेस. वॉर्म कंप्रेसेसमध्ये काय होत असतं की मी मगाशी सांगितलं, हे मिबोयन ग्लँड्स ज्यावेळी आपले ब्लॉक होतात
तर त्यावेळी आपण जर गरम पाण्यात टॉवेल भिजवून जर डोळ्यावर ठेवला, 5 मिनिटं शेक दिला, तर या ऑइल जे ब्लॉक झालेलं असतं ते थोडंसं रिलीज व्हायला मदत होते. आणि त्याच्यानंतर आपण जर कंप्रेस केलं, म्हणजे ह्या पापण्या थोड्याशा प्रेस केल्या, वरची पापणी खालच्या बाजूला आणि खालची पापणी वरच्या बाजूला, तरी सुद्धा या ऑइलच्या ग्लँड्स हळूहळू ओपन होऊ शकतात. तर हा एक घरगुती उपाय आहे तुम्हाला करण्यासाठी. रोजच तुम्ही हा वापर करू शकता की रोज एक 5 मिनिटं गरम पाण्याने शेकून डोळ्याला थोडासा हलका मसाज द्यावा. यामुळे ऑइलचा जो कमतरतेमुळे झालेला जो ड्रायनेस असतो तो कमी होईल. याशिवाय IPL नावाची थेरपी सुद्धा अवेलेबल आहे. याच्यामध्ये याच ज्या ग्रंथी आपल्या ब्लॉक झालेल्या असतात त्या आपण लाईटचा शेक देऊन या ग्रंथी ओपन करत असतो. तर ही IPL थेरपी सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता आणि याच्यामुळे होणारा रिलीफ हा फास्ट असतो. खास करून ज्यांना हा कोरडेपणाचा बराच त्रास आहे त्यांनी जरूर आमच्याशी संपर्क करा आणि या IPL थेरपीने तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. धन्यवाद.